तर आपण नक्कीच क्षेत्ररक्षण सजवण्याचा प्रयत्न केला. हा आईवा झेलसाठी आणि त्याचबरोबरचा बॅक टू बॅक 3 छक्के लागवणाऱ्या खेळाडूसाठी 3000चं कॅश प्राइज जरूर आहे. दरम्यान आपण मान्यवर पाहतोय. दरम्यान मान्यवर अतुलजी भाई काटे यांचंही आगमन झाले या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक स्वागत आहे. त्यांच्याकडून आज दोन्ही टीमला एक चांगलं सहकार्य मिळालं आहे. 3 छक्के लागवणाऱ्या खेळाडूला 3000चं कॅश प्राइज आहे. तसेच ऋषभजी पाटील आणि उत्तमजी म्हात्रे यांच्याकडून 300 रुपये आईबा झेलसाठी आहेत. चला प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. चला रामदासजी गायकर प्लीज. मी मागशीच म्हटलं होतं तुम्हाला की रायगड ठाण्याची मॅच होईल ना ती तुम्हाला नक्कीच टीम रायगड टीम ठाणा या टीम साठी मित्रांनो जोरदार टाळ्या. आज त्या स्पर्धेची आज त्या मॅच साठी आतुरतेने वाट पाहिली. ती मॅच मात्र नक्कीच आपण पाहतोय. नक्कीच उत्तमजी म्हात्रे साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी 500 रुपये दिले गेलेत. या स्पर्धेमध्ये त्यांचं हार्दिक स्वागत आहे. हा रामदादा प्लीज अंपायरसाठी जा. आपण क्रिकेटचं मोठं नाव आहे. जा अंपायरसाठी. रायगड आणि ठाणा या दोन संघांमध्ये झालेले ही लढत आहे. नक्कीच आपण पाहिलं तर रायगड आणि टीम ठाणा या दोन्ही संघांसाठी रवीजी कातकरी मॅनफॉर्म वावंजे यांच्याकडून या स्पर्धेला जरूर शुभेच्छा येतात आणि दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा आहेत. चला आपण गोलंदाजी मार्कवरती पहिला गोलंदाज टीम ठाणा संघाकडून आदिवासी समाजामधील ही चमचमती ट्रॉफी आपण पाहतोय. या चमचमत्या ट्रॉफीवरती कुठला संघ नामांकित करणार आहे कुठला संघ तो नक्कीच आपण जाणून घेणार आहोत. 4 षटकांचा सामना इथे आपण पाहतोय. आईवा झेल 300 रुपयाचं कॅश प्राइज आहे. उत्तमजी म्हात्रे साहेब आणि एका बाजूला आपण पाहतोय ऋषभ पाटील साहेब. गोलंदाज मार्क वरती गोलंदाज आहे कौशल. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर प्रथमतः गोलंदाजी मार्क वरती खेळाडू आहे पहिलाच बॉल फेस केलाय मोहन पारदीच्या बॅट मधून सलसल सलत करीत गेला. हा बिग हिट चौकार. गोलंदाजी मार्क वरती भिवंडी एक्सप्रेस ज्याला म्हटला जातो गाणेगावचा खेळाडू आहे
कौशल्य भोमते, परंतु इथे एक चेंडू तुझा तर दुसरा चेंडू माझा नक्कीच या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अटीतटीची लढत आहे. ठाणा आणि रायगड या दोन संघांमध्ये अतिशय रंगतदार सामना आपल्याला भेटायला पाहायला मिळतोय. दोन चेंडूंचा खेळ इथे अतिरिक्तता झालाय जरूर, परंतु या दोन चेंडूवरती आतापर्यंतचा प्रवास आपण गाठला तर धावफलकावरती धाबांचा फलक आहे. 4 धाबा. नक्कीच हा बॉल इथे उडवलाय. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. त्या मोहन पारदीची काय फटका आहे जबरदस्त. टीम मॅनेजमेंट ज्या व्यक्तिमत्वाने केली ते तुकाराम वाघ कुशवली गावचे व्यक्तिमत्व यांच्याकडून या दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा येतात. आता स्क्रीनवरती अनेक प्रेक्षक या स्पर्धेची मजा घेत आहेत आणि नक्की शुभेच्छा आता यायला लागल्या. षटकार ठोकलाय तो मात्र या खेळाडूच्या बॅटमधून. निश्चितच ऍक्शन मध्ये आपण पाहिलं असेल रिप्लाय मध्ये काय फटका होता जबरदस्त. जी ताकद आहे मोहन पारदीची ती या ठिकाणी वारंवार आदिवासी टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून आपण रिप्लाय पाहताय. काय फटका होता आणि निश्चितच बोलूयात खेळपट्टीवरती ओव्हर टू हिरामन दादा. यस, नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा दडपण प्रेशर. काळजी घ्यावा लागेल इथे. स्टेट ऑफ फटका आहे. नो मॅन्स लाईन, परंतु हा चेंडू वन बाबून सीमा रेषा पार. सलसलत्या उन्हात जलजलत्या उन्हात या चमचमच्या ट्रॉफीचा मानी बिलियन ट्रॉफीचा हा चौकार येतोय. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय मानवी 11 ट्रॉफी रायगड ठाणा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. आदिवासी समाजातील स्टार खेळाडू यूट्यूबच्या माध्यमातून आदिवासी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आज नक्की गाजतील या पनवेल नगरीत. टीम ठाण्याचं हार्दिक स्वागत आहे. हा चेंडू मोहन पारदीच्या बॅटमधून इथे ट्रॅप केला. ऑन साईडला खेळाडू असताना जितेंद्र त्या चेंडू खाली येईल पोहोचेल तत्पूर्वी आपण पाहतोय टोटल 1 धाबा आली. एका धाब्याच्या मदतीपूर्वक आपण पाहतोय मोहनची धावफलकावरती धाबा आल्यात. 15 धाबा मोहन पारदी. खऱ्या अर्थानं आपण म्हटलं नक्कीच कर्जत तालुक्यातील खेळाडू आहे. नेरळचे आसपास एक गाव आहे. त्या गावामध्ये खऱ्या अर्थानं आपण कोंबलवाडी त्या गावाचं नाव आणि तिथला हा खेळाडू ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 15 धाबा आल्यात. परंतु एका बाजूला दोन्ही खेळाडूंचा आपण विचार केला तर मोठे खेळाडू आहेत शुभम नाईक आणि एका बाजूला आपण पाहतोय खेळाडू आहे ज्याचं नाव आहे खऱ्या अर्थानं प्रवीण. या स्पर्धेची अनेक खेळाडू आतुरतेने वाट पाहत होती. ती वाट मात्र नक्कीच आपल्याला समोर दिसतोय. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर गाठवरती धाबांचा उच्चांकन आहे. 15 धाबा आल्यात प्रवीण. ते देखील जर म्हटलं तर बिनगडी बाद म्हणजे रायगड ठाणा शो मॅच त्यामध्ये देखील टिकून राहणं काय जबरदस्त खेळी राहिली. या मोहन पारदीच्या बॅटमधनं या ठिकाणी ज्या अकाउंटमध्ये 15 धावा आल्यात त्या एकाच्या बॅटमधून आल्यात. अद्यापही निश्चितच रायगडचा बाहुबली शुभम नाईक नॉन स्ट्रायकेंडवरती खेळतोय. मात्र पाहायचं आहे पुढील 3 षटकामध्ये कुठवर मजल मारेल रायगड संघ. निश्चितच बिग फाईट मॅच रायगड वर्सेस ठाणे. पहिला चेंडू बदल रिव्हर्स स्विपचा प्रयत्न रिव्हर्स स्विप अटेम्प्ट केले. या ठिकाणी मात्र मिसफिल्ड थोडंसं फंबलिंग आणि दुसरी धाव कंप्लीट. या दोनच्या मदतीनं संघ पुढे सरकेल. निश्चितच 17 धावेवरती आणि कर्जत तालुक्यातील जर म्हटलं तर कोंबलवाडी गावातील हा स्टार प्लेयर मोहन पारदी. ज्याप्रमाणे आपण ऐकलं हिरामन दादांचा आवाज मोहन पारदीचा खेळ आणि या ठिकाणी मात्र चेंडू हवेत आहे. असफल चेंडू नाही थांबणार आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचलेत. मिलेल सिंगल
सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 18 धावेवरती. नक्कीच आपण पाहिलं तर या खेळाडूंसाठी मनमुक्त करण्यासाठी आज जे कॅश प्राईज 3000चा कॅश प्राईज आहे, परंतु बॅक टू बॅक आपल्याला 3 छक्के मारावे लागतील. रुपेश साहेब गोंधली, उत्तम साहेब मात्रे, विवेक साहेब गायकर, रिषभ साहेब पाटील आणि अतुल भाई काटे यांच्याकडून 3000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. जो खेळाडू बॅक टू बॅक 3 छक्के लागवेल त्या खेळाडूला 3000चं कॅश प्राईज मिळणार आहे. ओव्हर द विकेट मैदानाच्या आतमध्ये बादल सबारे करवई गावचा खेळाडू आहे, परंतु सध्याच्या स्थितीमध्ये आपल्या जिल्ह्याकरिता खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये थर्राराचा क्रिकेट आहे. यावेळेस मोहन पारधीच्या बॅटमधून चेंडूला उडवलाय डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू इथे झेल सोडलाय. इथे काय घडेल काय बिघडेल हा प्रश्नचिन्हाचा तत्त्व आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये थर्रारक क्रिकेट आहे. निश्चितच बादल सवारे बॉलिंग ट्रॅक वरती आलाय, ठाण्याकडनं प्रतिनिधित्व करतोय. पाहायचंय समोर रायगडचा बाहुबली शिवम नाईक. यावेळी मात्र चेंडू स्ट्राइक ड्राईव्ह नाही थांबणार, जाईल सीमारेषा पलीकडं दणदणीत चौकार. मॅच दरम्यान आपण दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा येतात. प्रकाशजी पवार यांच्याकडून रायगड प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजन त्यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते, परंतु त्यांच्याकडून या स्पर्धेला इथे शुभेच्छा आल्यात कर्जत वर्णे या गावचे आणि या स्पर्धेला आणि टीम ठाणा टीम रायगड संघाला हार्दिक शुभेच्छा आहेत. आता स्क्रीनवरती आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरा संपलाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवरती धाबांचा उच्चांकन आहे. टीम रायगड संघाचा टोटल धाबा आल्यात 25 धाबा प्रति ओव्हरमध्ये. प्रवीण आपण विचार केला तर 12.5 धावांची सरासरी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. प्रवीण निश्चितच आतापर्यंत जर म्हटलं तर 12 चेंडू समाप्त झालेत. 12 चेंडू मध्ये अद्यापही सलामी जोडी फुटली नाहीये. दोन्ही प्लेयर अद्यापही त्या स्थितीमध्ये पूर्णपणे या ठिकाणी जर विचार केला तर दोन्ही प्लेयर सेट झालेत. मात्र रायगड विपक्ष ठाणे मॅच आणि ठाण्याचा स्कॉरचा विचार केला तर पहिलं षटक या ठिकाणी फेकी केलं होतं गोलंदाज कौशलनं. निश्चितच कौशल भोमटे याने ते षटक फेकी केलं होतं. दुसरं षटक बादल सवारे खरवई गावचा तो प्लेयर. मात्र या ठिकाणी अद्यापही एकही सफलता मिळाली नाहीये. जरूर आणि जर विचार केला तर या ठिकाणी ऑन स्ट्राईक वरती असेल यावेळी मोपाडा गावाचा एक बिग हिटर फलंदाज शुभम नाईक. नक्कीच आपण भवरे गावाचा स्टाईल खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे नागेशजी, या स्पर्धेला त्यांच्याकडून शुभेच्छा. काशा दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत. नक्कीच त्यांचंही मनापूर्वक स्वागत आहे. परंतु नेक्स्ट बॉलर सारमाल गावचा खेळाडू अक्षय भांगारे, परंतु इथे चेंडूला ट्रॅप केलाय. शुभमच्या बॅटमधून षटकार. शहापूर एक्सप्रेस अक्षय भांगारी, परंतु इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सल करतोय. आणि या रायगड ठाण्यामधून कुठला संघ विजेता होणार आहे? दोन्ही संघाला खूप कसरत करावी लागेल आणि तो कसरतीचा खेळ मात्र आपल्या समोर आहे. ओव्हर क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये 31 रन्स, बट कुठलीही विकेट नाहीये मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण निश्चितच पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय भांगारे सारमलगावचा गोलंदाज लॉफ केलाय. चेंडू थांबणार नाहीये, जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या निश्चितच डोक्यावरनं सीमारेषा पलीकडं दणदणीत षटकार. दरम्यान निश्चितच मी विनंती करतोय आदरणीय मधुकरजी पावशे निटलस गावचे आहेत, तर मी विनंती करतो यायचं मंचावरती. आदरणीय मधुकरजी पावशे या. निश्चितच या ठिकाणी रायगड ठाणे शो मॅच आणि त्याच दरम्यान मान्यवरांच्या ठिकाणी आगमन झालंय. पाहूया खेळपट्टीवरती पुन्हा एकदा अक्षय भांगारे फुलरले चेंडू. हॅट्रिकचा बॉल होता. 3000 रुपये शुभमनं घालवले. इज नो बॉल.
आणि नक्कीच हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती 3000चा कॅश प्राईज आणि नक्की जर षटकार आला असता तर या शुभम नाईकला आता 3000 रुपयाचं कॅश प्राईज मिळालं असतं, परंतु हसतोय तो कारण घालवला. तर पाहूया निश्चितच बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा अक्षय भांगारे. चौकारानंतर टोटल स्कोरबोर्ड असेल 42 धावा रायगड ठाणे शो मॅच आणि 42 धावा धावपटाला वरती या ठिकाणी फ्रीटचा बॉल आहे, परंतु जजमेंट चुकलं. इथे विकेट होतं, विकेट मात्र सरलं कारण हा फ्रीटचा बॉल. आणि या फ्रीटचा बॉलामध्ये आपण पाहिलं तर स्कोर गाठवरती धाबा जिथे आहेत तिथे थांबल्या जातील. 42 धाबा इथे उभारल्यात, परंतु आपण पाहिलं तर वैयक्तिक पहिली गोलंदाजी आणि संघाची तिसरी गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला अडवलाय, चेंडू सीमा रेष पार 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 षटकार. चेंडू द्यायचं या ठिकाणी रायगड ठाणे शो मॅच ज्याच्या बॅट मधने चेंडू देखील हरवावे लागलेत. जो रायगडचा बाहुबली शुभम नाईक मॅन फ्रॉम मोहपाडा गावचा एक नामांकित आणि हिटर बॅट्समन शुभम नाईकच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळाला. काय उत्तुंग अशी खेळी करतोय. निश्चितच अक्षय भांगारे म्हटलं तर रायगडचा स्टार ठाण्याचा स्टार गोलंदाज मात्र त्याच्यावरती प्रतिहल्ले चढवले जात आहेत. आणि निश्चितच या ठिकाणी फलंदाज शुभम नाईक बॅटिंग मार्क वरती. पुढचा चेंडू नक्कीच आईबा झेल साठी सुवर्ण संधी आहे. 300 रुपयाचं कॅश प्राईज उत्तमजी म्हात्रे आणि त्याचबरोबर तर आपण विचार केला तर सौरभ पाटील साहेब यांच्याकडून जरूर आहेत. रिषभ पाटील साहेब यांच्याकडून जरूर आहेत. इथे दांड्या गुल केल्यात. शुभम नाईक बॅक टू द पॅव्हलियन. टायगर छातीवरती जरूर आहे, परंतु जशी खेळी जरूर केली मैदानाच्या आतमध्ये. होता परंतु इथे लो फुलटास बॉल होता. ट्रॅप करणं गरजेचं होतं, परंतु ट्रॅप करत असताना खेळाडूंना बॉल मिस केला. सारमाल एक्सप्रेस आपण पाहतोय अक्षयला, परंतु इथे आपण पाहतोय थोडंसं दडपण आलंय, प्रेशर आलंय गोलंदाज अक्षयवरती. कोण जिंकणार, ठाणा की रायगड, रायगड की ठाणा? निश्चितच या ठिकाणी मात्र शुभम नाईकला परतावं लागतंय. रायगडचा हिटर शुभम नाईक तंबूच्या आश्रयात आल्यानंतर जॉन्टी प्रवीण वाघमारे गेलाय मैदानामध्ये. चेंडू हवेत, फलंदाज दिलाय जीवदान प्रवीण वाघमारे याला. निश्चितच विंदणे गावचा हा स्टार प्लेयर. नक्कीच खऱ्या अर्थाने या खेळाडूचा आपण विचार केला तर 4 जिल्हे नाचवणारा हा खेळाडू आहे. पालघर, पुणा, रायगड आणि ठाणा या 4ही जिल्ह्यात त्याचा दबदबा आहे. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो ज्याचं नाव आहे प्रवीण वाघमारे अर्थात जॉन्टी. या नावांना प्रसिद्धी मिळवणारा हा उरण तालुक्यातील विंधने गावाचा खेळाडू आहे. टोटल स्कोर बोर्डवरती धाबा आपण पाहिल्या तर 49 धाबा, 1 विकेट जरूर आपल्याला पाहायला मिळते. तर निश्चितच या ठिकाणी मात्र मॅच रायगड वर्सेस ठाणे मॅच मध्ये जरूर मजा येणार आहे. पाहूयात मैत्रीचं नातं मैदानाच्या काय आतमध्ये असतं ते मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल का? कारण मैत्रीचं जे नातं असतं ते मैदानाच्या आतमध्ये चालत नाही, ते बाहेरच चालतं. मैदानाच्या आतमध्ये एक दुसरा जीवलग मित्र असला तरी दबाके घाम गळत असतात. तर निश्चितच त्या दरम्यान नागेश कातकरी उरण भावरा यांच्याकडून जॉन्टीसाठी 3 बॉल 3 षटकारास 500 रुपयाचे कॅश प्राईज. यस, आता कॅश प्राईज वाढत गेल्या, परंतु इथे जॉन्टीच्या बॅट मधून निघालेला हा सलसलत्या उन्हात जलजलता चौकार आणि या चौकाराच्या सह्यारीतीपूर्वकाने स्कोर वरती आपण जाऊया. टोटल स्कोर झाल्यात
53 धाबा. 50 कंप्लीट. टीम रायगड संघानं काढल्यात जरूर. यावेळेस क्रिकेटचा ब्रह्मास्त्र आहे, परंतु हा चेंडू हाफ ट्रॅकरचा बॉल इथे उडवलाय. चेंडू सी मारे शपार चौकार. निश्चितच धन्यवाद डीजे मास्टर. वळव्यात खेळपट्टीवरती जॉन्टी या ठिकाणी मात्र चेंडू बॉडीवरती आदळल्यानंतर घाई केली आहे. डायरेक्ट हिट. मात्र मोहन पारधीला जीवदान दिलं असेल या ठिकाणं. निश्चितच जीवदान असेल, कारण की घाई केली होती मोहन पारधीनं. यस, अति घाई संकटात नाही, परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये ओव्हर क्रमांक संपलाय आहे. लागलाय बॉल. नक्कीच आपण पाहिलं तर आज वेगवान गोलंदाज नक्की पाहायला मिळतील दोन्ही संघामध्ये. यस, चला आपण पाहिलं तर कदाचित चेंडू मेन जाग्यावरती, आणि नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चालू सामना रायगड ठाणा या दोन संघांमध्ये घाम गाळला जातोय. स्कोर घाटवरती धाबा आपण पाहिल्या तर टोटल 50 पलटून 57 धाबा. 1 विकेट लॉस. पहिला खेळाडू शुभम नाईक बाद झाला, त्यानंतर प्रवीण वाघमारे. जॉन्टी उरण तालुक्यातील खेळाडू आहे, परंतु इथे चेंडूला ट्रॅप केलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अक्षय आहे त्या ठिकाणी. चेंडू उचलणार फेकणार, तत्पूर्वी आपण पाहतोय एक धाव सहजरित्या पूर्ण. एका धाब्याच्या मदतीनं स्कोर बरोबरती धाबा आल्यात 58 धाबा. 58 बट 1 विकेट इज लॉस. टीम रायगड. दोन्ही संघांचा इतिहास घडवण्यासाठी पुन्हा तिसऱ्यांदा एकदा एकत्रित एक खेळाडू लढतात आपल्या जिल्ह्याकरिता ही ट्रॉफी नेण्यासाठी. यावेळेस मोहनच्या बॅटमधून इथे काय घडलंय, बादलनं क्षेत्ररक्षक मात्र चुकीचं केलं. चेंडू 1 बामून सीमा पार चौकार. प्रवीण चौकारानंतर मॅचचा विचार केला जाऊन पोहोचले मॅच टोटल स्कोर बोर्ड 62 धावा. पुढचा चेंडू मोहन पारधी. यावेळी मात्र फायनल क्षेत्रामध्ये बॅटचा फेस खोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र असफल ठरलेत. षटक क्रमांक समाप्त झालाय 4. म्हणजेच या ठिकाणी बॅटिंग करताना रायगड संघानं बनवल्यात 62 धावा. आता गरज ठाणे संघाला येणारे 24 चेंडू आणि कंपल्सरी 63 धावेची गरज. पहा, टीम रायगड टीम ठाणा दोन्ही संघाची मैत्रीपूर्वक लढत ही मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. आदिवासी समाजातील हे रायगड आणि ठाण्याचे दिग्गज खेळाडू आहेत, परंतु खूप दूरवरचा प्रवास आज पनवेल तालुक्यामध्ये. स्वप्न जरूर होतं समीरजी सप्रेंचा की आपल्याला रायगड ठाणा मॅच ही नक्कीच खेळवायची आहे. ती मॅच मात्र आतुरतेने अनेक प्रेक्षकांची मन जिंकणारी मॅच, आणि आतुरतेने अनेक खेळाडू या स्पर्धेची वाट पाहत होते. अनेक प्रेक्षक या स्पर्धेची जरूर वाट पाहत होते. हा नक्कीच मोहन थोडासा लागलाय, परंतु त्या जागी 12वा जो खेळाडू असेल तो जाऊ शकतो आतमध्ये. अनिकेत स्कोरर कम ऑन द स्टेज. तत्पूर्वी आपण एक चांगली गीत ऐकूया. बेल विलंबता करून चालणार नाहीये. नक्कीच आपण पाहिलं ज्याची आतुरतेने वाट अनेक प्रेक्षक पाहत होते, ती मॅच मात्र खूप इम्पॉर्टंट आहे. टीम ठाणा संघ आपल्याला ही सुवर्ण संधी आहेत. 3 छक्के लागवणारा खेळाडूला
3,000चं कॅश प्राईज आहे आणि आईवा झेल पकडणारा खेळाडूला 300 रुपयाचं कॅश प्राईज जरूर आहे. तर निश्चितच त्या दरम्यान या स्पर्धेमध्ये मान्यवरांचं आगमन झालं. निश्चितच आदरणीय मधुकरजी पावशी आणि त्यांच्या वतीनं या स्पर्धेला निश्चितच देणगी स्वरूपामध्ये 210 रुपये या ठिकाणी मिळाले आहेत. निश्चितच मी आयोजकांच्या वतीनं त्यांचं खूप खूप सहर्ष स्वागत करतोय आणि खूप खूप धन्यवाद. निश्चितच आपण या मॅचचा आनंद लुटताय. रायगड वर्सेस ठाणे जी मॅच आम्ही लाईव्हवरती गेले 3 दिवस अनाऊन्स करतोय, मात्र या ठिकाणं ते प्रेक्षणीय लढत आणि प्रेक्षणीय सामना येऊन ठेपलाय. तो क्षण आनंदाचा, विजय होईल क्रिकेटचा, विजय होईल समीर सप्रेंचा, विजय होईल निश्चितच नागेश सप्रेंचा. मात्र पाहूया कोणीही हारो कोणीही जिंको, निश्चितच विजय हा क्रिकेटचाच होईल. चला आपण मैदानाच्या आतमध्ये 63 धाबांचा लक्ष्य रचला गेलाय टीम ठाणा संघाच्या विरोधात. आईबा झेलसाठी 300 रुपयाचा कॅश प्राईज आहे. दोस्तांनो, मित्रांनो, दादांनो, मामांनो, काकांनो, झेल घ्या, 300 कमवा. आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहे रायगड एक्सप्रेस, ज्याचं नाव आहे कुणाल निकम. पनवेल तालुक्यातील जांभिवली गावचा हा खेळाडू आहे. सध्याच्या स्थितीने आपण पाहिलं तर टीम रायगडसाठी खेळणारा हा खेळाडू फर्स्ट गोलंदाजी आपल्या भेटेला जरूर आली. 63 धाबांचा लक्ष्य रोखायचा आहे. विनायक गोरे पिंपलोली गावचा खेळाडू, तर एका बाजूला बादलला आपण पाहतोय खरबई गावचा खेळाडू. या दोन खेळाडूंची जबाबदारी 63 धाबा काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच उतरले. पहिलाच बॉल इज डॉट बॉल. नेक्स्ट बॉल विनायक गोरे आहे, लेझर क्रिकेटर खेळाडू. परंतु इथे आपण पाहतोय थोडंसं दडपण आलंय या खेळाडूंवरती. जसं डॉट बॉल जातील तसं आपल्याला थोड्याफार अडथळा निर्माण होतील. दोन्ही संघांची मैत्रीपूर्वक लढत या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंडूचा संपर्क साधणं हे गरजेचं जरूर आहे. परंतु ओव्हर क्रमांक पहिला, मॅनेटी पॉवरचा पहिला षटक आणि या सर्कलच्या आतमध्ये आपण खेळाडू पाहतोय 9. सर्कलच्या पलीकडे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय 2 खेळाडू आहेत. एका बाजूला आपण अविनाश बागला पाहतोय, तो खेळाडू आहे पनवेल तालुका. इथे नशीब उचलवलंय, नशिबाची साथ. चेंडू गेलाय लॉंग स्टॉप, सीमा रेषा पार, दन 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 करीत गेला, चौकार. या ठिकाणी झुगऱ्याची वाडी येथील जनार्दन पारदी यांच्याकडून या रायगड ठाणा मॅचसाठी शुभेच्छा आल्यात. निश्चितच मान्यवरांचं मी खूप खूप आभार मानतोय आणि बोलतोय खेळपट्टीवरती ओव्हर टू हिरामन दादा. यस, चौकार नशीब उदलवलाय आणि लेग बाईचा चौकार आलाय. विनायक गोरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. इथे विनायकच्या बॅटमधून कार्पेटच्या आधारावरती चेंडूला ट्रॅप जरूर केलाय, परंतु तिथे आपण पाहतोय समाधान कातकरी चेंडू उचलणार फेकणार. तत्पूर्वी आपण पाहतोय 1 धावसंख्या कंप्लीट झाली. बादल सबारे मैदानाच्या आतमध्ये, खरबई गावचा हा खेळाडू अंबरनाथ तालुक्यातील. परंतु इथे आपण पाहतोय समोर गोलंदाज आहे कुणाल निकम. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर डीप एस्टा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅप केलाय, परंतु इथे आपण पाहतोय जुने जाणते खेळाडू. सध्याच्या स्थितीनं आपण पाहिलं ज्या खेळाडूला आत्तापर्यंत 49 वर्ष चालू आहे तो खेळाडू अर्थात पंचांची भूमिका निभवतोय. एका बाजूला रामदादा आहे तर दुसऱ्या बाजूला आपण रामदासजी गायकरला पाहतोय.
हे दोन पंच नामावंत पंच मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आहेत, परंतु एका षटकाच्या समाप्तीमध्ये टोटल 6 धाबा आल्यात. येणारे 18 बॉल आणि विजयाकरिता धावांची गरज आहे. 18 चेंडू 57 धाब्यांची गरज आहे. कोण जिंकणार, टीम रायगड की ठाणा? समाधान कातकरी गोलंदाजी मार्क वरती, गोलंदाज आहे वेगवान गोलंदाज, सातत्याने आगला वेगळा प्रयास समाधान कातकरीच्या माध्यमातून गोलंदाज मध्ये पाहायला मिळते. परंतु इथे झटका लागू शकतो. झटका नंबर पहिला टीम ठाणा संघाला. बादल सवारे बॅक टू द पॅव्हलियन. षटक क्रमांक दुसरा, खेळाडू क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये अनंत गावंडा हा खेळाडू उतरलाय जरूर. चिंचवली गावचा हा खेळाडू आहे अंबरनाथ तालुक्यातील, परंतु या वेळेस आपल्या जिल्ह्यासाठी प्रयत्न जरूर करतोय. स्कोरबोर्डवरती धाबा आहेत 6 धाबा, अजूनही 17 बॉल 57 धाबा. यस, आय थिंक या चेंडूचं आपण वैशिष्ट्य मांडलं तर हीच फिरकी घेतली या चेंडूवरती आणि खेळाडू मात्र आपण पाहतो हीच डॉट बॉल. डॉट बॉलच्या अतिरिक्तीनं स्कोर बोर्डवरती धाबा आहेत 73. समाधान कातकरी नक्की जिथे बॅटचा टॉपेज आहे, लिडिंग एज बॅटची, परंतु इथे आपण पाहतो शॉर्ट थर्ड फाईन रिझन मध्ये बॉल, परंतु तिथे असलेला क्षेत्ररक्षक संतोष कातकरी चांगला प्रयत्न करतोय. एका धाब्याच्या मदतीपूर्वक टोटल स्कोर जो आहे तो थांबणार नाही, नक्की पुढे जाईल. स्कोर बरोबर ती धाबा आल्यात 7, म्हणजे अजूनही 56 धाबा काढायचे आहेत 16 बॉल मध्ये. खऱ्या अर्थानं या बेलेस चेंडू हवेत आहे, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक प्रशांत पवार झेल सोडलाय. विनायक गौरे सारख्या खेळाडूला जीवदान कदाचित हे महाग स्थितीचा पडेल, परंतु इथे क्षेत्ररक्षक करत असताना तर निश्चितच या ठिकाणी मात्र खेळपट्टीवर तो पाहतोय झेल सुटल्यानंतर टोटल स्कोरबोर्डचा विचार केला 9 धावा धावपटलावरती, 1 गडी बाद झालाय जरूर. मात्र पाहायचंय यावेळी रिव्हर्सचा प्रयत्न अटेम्प्ट झालाय सक्सेसफुल. चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे, दणदणीत षटकार. नागेशजी कातकरी यांच्याकडून पुन्हा एकदा दोन्ही टीमला शुभेच्छा आणि या स्पर्धेला शुभेच्छा. भावरा गावचा स्टार खेळाडू आहे. त्याच दरम्यान मान्यवरांच्या ठिकाणी निश्चितच आगमन झालं, उपस्थित दाखवली. तर मी विनंती करतो नागेशजी सप्रे आपल्या हस्ते या ठिकाणी आदरणीय मधुकरजी पावशे निटलस यांचं या ठिकाणी स्वागत करायचं. निश्चितच पुष्पगुच्छ देऊन मायेची शाल या ठिकाणी द्यावी आणि या स्पर्धेमध्ये स्वागत करायचं. ओव्हर टू हिरामन दादा. यस, हा आहे जीवदानाचा फायदा आणि इथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय विनायक गौरेचा झेल हवेत होता, परंतु हा टर्निंग पॉइंट खेळाडू आहे. कधी सामना हा फिरवेल याच्यामध्ये काही शंका नाही. सामना फिरवला जरूर, परंतु आता येणारे चेंडू आहेत 12, विजयासाठी 44 धाब्यांची गरज आहे. निश्चितच धन्यवाद. या ठिकाणी मात्र मी मान्यवरांचं खूप खूप आभार मानतोय. आज आपण या स्पर्धेला निश्चितच मानवी 11 चषकामध्ये समीरजी सप्रे नागेशजी सप्रे यांच्या शब्दाला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी आपलं सहर्ष स्वागत करतोय आणि बोलतोय पुन्हा एकदा खेळपट्टीवरती. ओव्हर टू हिरामन दादा. नक्कीच आता समीकरण आपल्याला पाहायला मिळतं 12 बॉल 44 रन. इथे आपण पाहिलं तर समीकरण सोपं नाहीये, कटिंग आहे, परंतु इथे गोलंदाजी मार्क वरती. कालापूर तालुका गाव चिचकांबला आणि त्या गावामधून आलेला हा खेळाडू आपण पाहतोय, अर्थात सुनील मुकणे. गोलंदाजी मार्क वरती
डाव्या हाताचा गोलंदाज आहे, परंतु या डाव्या हाताच्या गोलंदाजाला आपल्या गोलंदाजीमध्ये टोटल 22 धाबा रोखायचे आहेत. 22 समीकरण आहे, 44 धाबा इथे स्कोर गाठवरती. याच क्रिकेटचा क्लास दाखवलाय तू मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे. अनंत गावंडा बॅक टू द पॅव्हलियन. नो बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. यस, कुणाल कचरे हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय. पडघा भिवंडीचा खेळाडू आहे, परंतु आता थोडंसं प्रेशर आणलंय टीम ठाणा संघाच्या विरोधात. येणारे 11 बॉल 44 धाब्यांची गरज आहे. यस, आय थिंक बोट आकाशामध्ये विनायक गोरे पायचित विकेट. यस, विनायक गौरीला मात्र पायचित विकेट बाबा लागला. नो बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आहे. कौशल मैदानाच्या आतमध्ये खेळाडू उतरलाय. गाणेगावचा खेळाडू भिवंडीचा हा खेळाडू आहे, परंतु इथे आपण पाहतोय अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. इज वाईट बॉल. पंचांकडून इथे इशारा येतोय, परंतु इथे आपण पाहतोय स्कोर बोर्डवरती धाबा आल्यात. 20 धाबा अजून काढायचे आहेत. 10 चेंडू 43 धाब्यांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये टीम ठाणा यावेळेस थोडंसं अडथळीमध्ये सापडतोय. टर्निंग बाबा लागल एखाद्या खेळाडूला. नक्कीच इथे मात्र चेंडूला कौशलच्या बॅटमधून ट्रॅप केलंय. इथे क्षेत्ररक्षण खराब. क्षेत्ररक्षक खराब असताना 2 धाबा सहजरित्या या 2 खेळाडूंना पूर्ण केल्यात आणि या 2 धाब्याच्या मदतीपूर्वक स्कोर इथे नक्की पुढे जाईल. 22 धाबा इथे कंप्लीट झाल्यात, परंतु अजूनही 9 चेंडूमध्ये 41 धाब्यांची गरज आहे. एखादा खेळाडूला 2-3 फटके मोठे मारावे लागतील, परंतु 9 चेंडू आणि 41 धाबा. अक्रॉस द लाईन मोठा फटका आलाय जरूर. डीप फाईन रिजन मध्ये चेंडू फर्रार, सीमा पार, चौकार. नक्कीच आपण पाहिलं तर ही मॅच झाल्यानंतर अंबरनाथ आणि पनवेल या 2 संघांमध्ये लढत होणार आहे, परंतु ही मैत्रीपूर्वक लढत मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे. सुनील मुकणे 7 बॉल. यावेळेस चेंडूला ट्रॅप जरूर केलाय. फलंदाज आहे कुणाल, परंतु फलंदाजाच्या बॅटमधून या चेंडूवरती मिळतात फक्त आणि फक्त 1च धाव. आता 35 धाब्याचं समीकरण आहे. 6 चेंडू 35 धाबा समीरजी मैदानाच्या आतमध्ये आता उरल्यात, परंतु या 35 धाबा काढण्यासाठी बॅक टू बॅक आपल्याला छक्के मारावे लागतील. 36 ना 35 म्हणजे 6 छक्के. कुणाल बरसाबा लागेल आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या ठाण्यासाठी, परंतु 6 छक्के लागवणं इतकं सोपं नाही आहे. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय.
ज्याचं नाव आहे शुभम नाईक. यस, रसायन विभागातील मोहोपाड या गावचा खेळाडू आहे. परंतु इथे आपण पाहतो या खेळाडूला अतिशय चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा डॉट बॉल. आता समीकरण खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सामना रायगड संघाच्या बाजूला झुंकत चाललाय मित्रांनो. शेवटतील 4 बॉल 35 धावा. शुभम नाईक गोलंदाजी मार्क वरती, परंतु कुणाल आहे सध्या फलंदाजी मार्क वरती. कुणालच्या बॅटमधून चेंडूला ट्रॅप केलाय, परंतु इथे आपण पाहिलं तर एकच धाव. सामना हलू का होईना खऱ्या अर्थानं रायगड टीमच्या बाजूला झुंकत चाललाय. येणारे 3 बॉल 34 धावा. खऱ्या अर्थानं तिसऱ्यांदा मॅच झाली आणि त्या तिसऱ्यांदा मॅचमध्ये तिन्ही कदाचित जिंकण्याच्या स्थितीमध्ये आहे टीम रायगड. परंतु इथे मैत्रीचं नातं क्रिकेटच्या पटलावरती हे चालत नाही. दोन्ही संघाचं आपण हार्दिक कौतुक केलंय, परंतु इथे आपण पाहतोय दोन्ही संघाची मेहनत जरूर आहे. इथे पुन्हा एकदा या चेंडूवरती मिळाल्या एकच धाव. सामना टीम ठाणे संघानं जरूर सोडलाय. असं वाटलं होतं की अटीतटीची लढत होईल, परंतु इथे अटीतटीची लढत ती पाहायला मिळत नाहीये. 2 बॉल 33 धावा. सामना रायगड संघ आतापर्यंतचा प्रवास करतोय. या बेले चेंडू आबेत आसमान गाठलंय. तू मै चालूच आहे, परंतु खेळाडू जरूर बाद होणार, ज्याचं नाव आहे कुणाल. शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकामधील. यस, दोन्ही संघाचा आपण हार्दिक स्वागत करूया. अपयश मिळालं म्हणून खचू नका टीम ठाणा संघ. खचणं हे आपल्या प्रत्येक खेळाडूचं वैशिष्ट्य नाही आहे. एक ना एक दिवशी आपण नक्की जिंकणार. हा क्रिकेट आहे. क्रिकेट वर्षानुवर्ष आपल्याला चालू ठेवायचं आहे. दोन्ही संघांचं हार्दिक स्वागत आहे. परंतु हा सामना टीम रायगड संघ एकतर्फी जिंकलाय. डीजे